वानकडे वर्ग 4. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. तो तुम्ही शांततेने ऐकावा. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. त्याने शिवरायांचा वध करण्यासाठी सिद्दी जोहर या सैनिकाला पाठवले. सिद्दी जोहर फार मोठी फौज घेऊन बाहेर निघाला. बापाच्या वधाचा बदला घेण्यासाठी फायदुल खानही त्यांच्या बरोबर निघाला. सिद्दी जोहर शूर पण क्रूरही होता. त्याची शिस्त कडक होती. त्यांनी पन्हाळगडाला वेढा दिला. शिवराय आत कोंडले गेले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. शिवरायांना वाटले पाऊस पडल्यावर सिद्धी वेढा उठवेल, पण तसे काही झाले नाही. सिद्धीने वेढा आणखीच कडक केला. आता गडावरची शिदोरी संपत आली होती. शिवरायांना तेथून सुटका करून घ्यायचा होता. हे काम शक्तीने नाही तर युक्तीनेच करून घ्यायचे होते. कारण सिद्दी जोहरकडे अफाट सैन्य आपल्याकडे थोडेसे. त्यांनी सिद्धीला निरोप पाठवला. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. सिद्दी जोहर खुश झाला. त्याचे सैनिक वेळा देव देव थकले होते. तेही खुश झाले. ते हुक्का पाणी नाच गाण्यात दंग झाले. तेवढ्या वेळात शिवरायांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी 2 पालख्या उभारल्या. एका पालखीत शिवराय आणि एका पालखीत शिवरायांचा भेष धारण करून एक व्यक्ती बसणार. शिवरायांची पालखी अवघड वाटेने बाहेर निघणार आणि भेष धारण करून बसलेल्या व्यक्तीची पालखी राजदिंडी दरवाजातून निघणार. ती पालखी सिद्धीचे सैनिक पकडणार. तेवढ्या वेळात शिवराय खूप दूर जाणार. अशी ती युक्ती होती. रात्रीची वेळ होती. जो पालखीत व्यक्ती बसणार होता तो कोणी नाही तर शिवरायांच्याच मावळ्यांमधील एक केशभूषा करणारा व्यक्ती. त्याचे नाव शिवाकाशी. तो शूर होता. तुफान ताकदीचा चतुर होता. रात्रीची वेळ होती. धो पाऊस पडू लागला. सिद्दी जोहरची पालखी भेष धारण करून बसलेला व्यक्ती राजदिंडी दरवाजातून निघाला. ती पालखी सिद्धीच्या सैन्याने पकडली आणि ती पालखी सिद्धीच्या छावणीत नेली. सिद्दी जोहर खुश झाला. थोड्या वेळानंतर सिद्धीला हे लक्षात आले की हा असली शिवाजी नाही. त्याने तिथेच शिवाकाशीला ठार केले. शिवाकाशीत अमर झाल्या. त्याने स्वराज्यासाठी आपले देह अर्पण केले. तेवढ्या वेळात शिवराय खूप दूर पोहोचले होते. सिद्दी जोहर खूप चिडला. त्याने सिद्दी मसऊद या सरदाराला फार मोठे सैन्य घेऊन त्यांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. त्या सिद्दी मसऊदच्या सैनिकांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली आणि ते बाजी प्रभूला म्हणाले, बाजी वेळ आणीबाणीची आहे, वाट चढणीची आहे. आता आपण असे करू की शत्रूला उलटून तोंड देऊ. बाजीने शिवरायांच्या मनातील घालमेल ओळखली आणि ते म्हणाले, नाही महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे जा. मी तोपर्यंत शत्रूला रोखून ठेवतो. माझा जीव जाऊ देईन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर दुसरा मिळेल, पण आता स्वराज्याला शिवाजीची गरज आहे. हे काम शिवरायांच्या खूप जीवावर आले होते, पण त्यांनी हे काम केले. ते बाजी प्रभूला म्हणाले, आम्ही विशाळगडावर पोहोचल्यास तोफ्यांचा आवाज करेल, मग तुम्ही परत याल. बाजीप्रभूने सैनिकांच्या तुकड्या पाडल्या. त्यांनी दगड-धोंडे जमा केले आणि ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. पहिली तुकडी आली, त्यांनी दगड-धोंड्याचा मारा केला. दुसरी तुकडी आली, त्यांनी पहिली तुकडी संपली. आता दुसरी तुकडी आली, त्यांनी डबल दगड-धोंड्याचा मारा केला. तिकडे शिवराय जात होते. बाजीप्रभू घोषणा देत होते, हा ना अमरा, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो, हर हर महादेव, हर हर महादेव. आता बाजीप्रभू बेहोश होऊन घोषणा देत होते, हा ना अमरा, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो, हर हर महादेव. तिकडे शिवराय विजयासारखे घोड्यावर बसून दौडत जात होते. थोड्या वेळानंतर सिद्दी
म्हसोदच्या सैनिकांनी बाजीप्रभूंनाच गाठले. बाजीप्रभूच्या अंगावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ते रक्तबंबाळ झाले. तेवढ्या वेळात तोफांचा आवाज झाला. असे मग बाजीप्रभू म्हणाले, मी आता महाराज विशाळगडावर पोहोचले. मी माझी कामगिरी बजावली. आता मी सुखाने मरतो. हे बोलून त्यांनी त्यांचा प्राण सोडला. हे गोष्ट जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. बाजीप्रभूच्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली होती, म्हणून त्या खिंडीचे नाव पावनखिंड असे पडले. या पराक्रमाचे नाव शर्थीने खिंड लढवली.